नमस्कार मित्रांनो, सोनाई एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कोळगाव मध्ये, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणी। आपण सरांना 3 HP चा सेटअप तुम्हाला दिसत असेल। सरांचा सोलर पंप कंट्रोलर आहे, CRI मोटरचा कंट्रोलर आहे। त्यामध्ये सरांचं घर आता त्या बाजूला मागे दाखवा एकदा, ते बघा तिथे बाजूला घर आहे, इकडे दाखवा परत। घर आहे जे की 50 मीटर घर आहे सरांचं, म्हणजे सरांना 50 गुणिले 50 50 गुणिले 2 तेवढं आपल्याला केबल लागलेलं आहे। आणि इथं थोडंफार केबल लागतं। तर सगळ्यात महत्त्वाचं केबल किती लागले सरांना, केबल लागलेला आहे मित्रांनो 116 मीटर टोटल केबल लागलेलं आहे। त्यासोबतच MC4 कनेक्टर आपण वापरलेले आहेत। MC4 कनेक्टर पूर्ण 14 कनेक्टर लागतात, आधीचे सोडून 14 कनेक्टर पूर्णपणे लागतात आपल्याला। त्यानंतर हा बॉक्स आहे, ह्या बॉक्सला आपण चेंज युअर स्विच बोलतो। पुढे या थोडंसं, हा बॉक्स आहे चेंज युअर स्विच बोलतो आपण। या बाजूने हे खटका दाखवायचा, हा आहे चेंज युअर स्विच। मित्रांनो, हा खटका आपण खाली घेतला म्हणजे काय की आपला जो सप्लाय आहे प्लस आणि मायनस हा सप्लाय गेलेला आहे मित्रांनो इन्व्हर्टरकडे। आणि जर खटका वर घेतला तर तो खटका जाणार आपला मोटरकडे, म्हणजे मोटरकडे सप्लाय जाणार कंट्रोलरचा, म्हणजे जे स्टार्टर आहे आपलं त्या स्टार्टरकडे सप्लाय जाणार आहे। मागवा थोडंसं। तर मित्रांनो, हा पूर्ण सेटअप आपण सरांना दिलेला आहे। सरांचं गावापासून समजा गावापासून एक किलोमीटर पर्यंत घर आहे, परंतु सरांना जे एक तर 3 फेजचं व्होल्टेज आणि सिंगल फेज व्होल्टेज, सिंगल फेज असेल तर 165 वगैरे पर्यंत व्होल्टेज भेटतं, ज्यामध्ये सरांचं फ्रीज असू द्या किंवा त्यांचं वॉशिंग मशीन असू द्या चालत नव्हतं। त्यानंतर जर 3 फेजचा सप्लाय घेतला तर त्याचं व्होल्टेज जास्त जातंय, त्यामुळे सरांनी आपल्याकडून ही सिस्टीम घेतली, जेणेकरून सर हे विदाऊट लाईट यांचा सोलरचा जे ऑलरेडी सोलर आहे 3 HP चं त्यापासून पूर्णपणे वापर करू शकतात, यासाठी सरांनी आपल्याकडून घेतलेलं आहे। आता यासोबतच मी तुम्हाला खर्च सांगतोय मित्रांनो। DC केबल आपल्याकडे पॉलिकॅब कंपनीचं भेटेल 70 रुपये पर मीटर या हिशोबाने, जे काय असेल ते आपल्याला 70 रुपये पर मीटर या हिशोबाने केबल लागणार आहे। हे MC4 कनेक्टर जे आहेत हे दिसत असेल तुम्हाला, हे आपण एक MC4 कनेक्टर 50 रुपयाला प्रोव्हाइड करतो, म्हणजे एक मेल आणि फिमेल हे असं 50 रुपयाला प्रोव्हाइड करतो। असे आपल्याला 14 मेल फिमेल कनेक्टर 14 कनेक्टर आपल्याला लागतात मित्रांनो। त्यासोबतच हा आहे चेंज युअर स्विच, जो की आपण स्वतः मॉडिफाय केलेला आहे, जे की सोनाई एंटरप्राइजेस कडून स्वतः मॅन्युफॅक्चरिंग होते त्याची। हा बॉक्स आपण विकत घेतो आणि आतले जे कनेक्शन्स आहेत ते सोनाई एंटरप्राइजेस मध्ये केले जातात। हा चेंज युअर स्विच आपण प्रोव्हाइड करतो मित्रांनो 5,500 रुपयामध्ये, 5,500 मध्ये। यासोबतच जे कनेक्टर आहेत ते ऑलरेडी त्याला कनेक्टर लागलेले असतात, तर ते कनेक्टर आणि बाकीचे कनेक्टर हे एक्स्ट्रा असतात, पण हे कनेक्टर आपण लावून देतो, हे भेटतो 5,500 पर्यंत। आता मित्रांनो, इथून 118 मीटर वरती आपण केबल घेऊन गेलेलो आहोत आणि तिथे आपण इन्व्हर्टर कोणता वापरलाय, त्यानंतर आपण घरामध्ये काय काय लोड चालवतोय हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला 3 HP पासून असू द्या, 5 HP पासून असू द्या किंवा 7.5 HP पासून अंतर, आता सध्या तर तुम्हाला सांगितलं मी 100 मीटर अंतर आहे, या हिशोबाने किती खर्च लागला हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे टोटल। यासोबतच काय बॅटरी यूज केली, काय इन्व्हर्टर यूज केलं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, हा बघा, हा ब्लॅक पाईप आहे, बाहेर पण दिसत असेल तुम्हाला। तर या ब्लॅक पाईप मधून ठिबकचा पाईप, त्याच्या अगोदर आपण PVC पाईप वापरलाय, जेणेकरून जे वायर आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे, त्याला पक्ष्यांचा किंवा जे खडी वगैरे आपण बोलतो त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, यामुळे आपण पाईप यूज केलेला आहे। आणि पुढे या, आणि हे कनेक्शन जे आहे हे कनेक्शन बघा, आपण प्लस मायनसचे 2 केबल घेऊन आलेलो आहोत आणि ते आपण MPPT इन्व्हर्टरला प्रोव्हाइड केलेले आहेत। आता मागच्या बाजूला आहेत बॅटरीज मित्रांनो, जे की 200 एम्पियरची बॅटरी आहे, आणि पुढचं आहे इन्व्हर्टर, MPPT इन्व्हर्टर आहे 2000चं। तर बॅटरीचं स्पेसिफिकेशन तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, हा इकडे दाखवा, इथे जाऊ। तर बघा, ही C10 ची 200 एम्पियरची बॅटरी आपण थोडं मागच घ्या, C10 ची 200 एम्पियरची बॅटरी आपण यूज केलेली आहे। अशा 2 बॅटऱ्या यूज केल्यात, आणि हा इन्व्हर्टर आहे मित्रांनो, जो की सोलर प्राईम दिसतंय, सोलर प्राईम मॅक्स 2000 24 वोल्ट, म्हणजे 24 वोल्टचा आपण हा इन्व्हर्टर MPPT यूज केलेला आहे। तर तुम्हाला दिसत असेल सोलर MPPT PCU ईस्टमॅनचा इन्व्हर्टर आपण यूज केलेला आहे। तर असा पूर्ण सेटअप वापरून आपण घरामध्ये घरातला 90% आपण लोड चालवू शकतो। 90% का? कारण की त्यामध्ये गिझर असेल, इन्व्हर्टरवरती AC चालवता येत नाही, त्यानंतर हीटर असेल, या गोष्टी आपण चालवू शकत नाही। तर तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे घरामध्ये आपण सध्या मॅक्झिमम काय काय चालवत आहोत, तर ते आपण पाहूया आता। तर मित्रांनो, हा आहे हॉल, हॉलमध्ये तुम्हाला दिसत असेल फॅन दिसतोय, फॅन, ट्यूबलाइट, बल्ब या सर्व गोष्टी, त्यासोबतच टीव्ही दाखवा, टीव्ही सुद्धा मित्रांनो चालू आहे। आपण ऍट अ टाइम हे सर्व गोष्टी चालू ठेवतोय का, तर बाबा आपल्याला 2000 वॅटचा जो इन्व्हर्टर वापरलाय आपण, तो इन्व्हर्टरवरती आपण किती लोड चालू शकतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी।
या आपण आता बेडरूम मध्ये फ्रीज आणि मिक्सर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ते फ्रीजचं काढलं नाही ना? हा करा स्टार्ट. तर मित्रांनो एलजीचा हा फ्रीज आहे, आपण पाहू शकता हे चालू आहे सध्या. एलजीचा फ्रीज आहे तो चालू आहे. त्यासोबतच आपण मिक्सर सुद्धा चालू करून दाखवतोय मित्रांनो. तर मिक्सर मित्रांनो पूर्ण स्पीड मध्ये आपण चालवू शकतो मित्रांनो. तर मिक्सर सुद्धा आपण चालवून दाखवतोय. यामध्ये किचन मधल्या गोष्टी तुम्हाला फ्रीज चालतोय, मिक्सर चालतोय, आणखी काही वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकतो आपण. आता या इकडे. तर मित्रांनो हे बघा, हे आहेत 2 वॉशरूम आहेत. वॉशरूमच्या बाहेरच्या लाईट्स सध्या चालू आहेत मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल. वॉशरूमच्या बाहेरच्या लाईट्स हे आपण सुद्धा चालवतोय. त्यासोबतच इकडे एक बेडरूम आहे मित्रांनो. तर बेडरूम मध्ये फॅन वगैरे आहेत आपल्या. तर बेडरूमचे फॅन्स आणि लाईट्स या आतमध्ये. तर वरती दाखवा फॅन. तर मित्रांनो हे बघा, फॅन चालू आहे, लाईट्स चालू आहेत. सरांचा हॉल झाला, किचन झालं, किचन नंतर हे बेडरूम आहे. त्यासोबतच दुसरं एक बेडरूम आहे. वर फॅन दाखवा. केला स्टार्ट. तर मित्रांनो बघा, हा आहे बेडरूमचा एक फॅन आणि ट्यूबलाइट्स, या सर्व गोष्टी आपण चालवतोय. पुढे चला. तर मित्रांनो महाराष्ट्रात कुठेही असाल, तुम्हाला अशा पद्धतीने सेटअप करायचं असेल, ज्यामध्ये इन्व्हर्टर बॅटरी आणि चेंजवर स्विच आपण प्रोव्हाइड करू शकतो. आणि तुमची मोटर, ज्या टाइमला तुम्हाला मोटर चालवायची आहे त्या टाइमला तुम्ही मोटर चालवू शकता. आणि ज्या टाइमला तुम्हाला घराकडे सप्लाय पाहिजे त्या टाइमला तुम्ही घराकडे सप्लाय यूज करू शकता. तर कुठेही असाल महाराष्ट्रामध्ये असा सेटअप करायचा असेल तर तुम्हाला या सध्याच्या सेटअपला तरी मित्रांनो 73 ते 74 हजारापर्यंत खर्च गेलेला आहे. तर एवढ्या खर्चामध्ये तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सोनाई एंटरप्राइजेस मध्ये तुम्हाला 100% मदत भेटेल.